हा सुख सोहळा स्वर्गी नाही अशा स्वरूपाचं वर्णन करणारं हे वाखरीतील माऊलींच्या पालखीचं शेवटचं गोल रिंगण या ठिकाणी वाखरीमध्ये पार पडतंय। संपूर्ण जो परिसर आहे तो असा रांगोळ्यांच्या पायघड्या घालून या ठिकाणी सजवण्यात आला आहे। संपूर्ण परिसराला जे आहे ते भक्तिमय स्वरूप आल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी दिसून येतंय। रिंगण सोहळा जो आहे हा या पालखी सोहळ्यातला 2026चा शेवटचा गोल रिंगण सोहळा आहे आणि यामुळे या ठिकाणी जे आहे भाविकांनी वारकऱ्यांनी जे आहे ती मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्यावेळी हा रिंगण सोहळा सुरू होतो त्याच्या आधीच सुरुवातीच्या टप्प्याला जे आहे ते अशा स्वरूपाची या ठिकाणी रांगोळी काढून जे आहे ते पालखीचं स्वागत आहे ते केलं जातं। त्यानंतर या ठिकाणी हे रिंगण जर पाहिलं तर चौथं गोल रिंगण आहे आणि हे शेवटचं या पालखी सोहळ्यातलं रिंगण आहे। याचाच सर्वजण आस्वाद घेण्यासाठी अनेक वारकरी जे आहेत ते हे पालखी मैदानावर येत असतात। या ठिकाणी हे रिंगण जे आहे ते प्रसिद्ध आहे कारण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील ज्या दिंड्या आहेत ज्या पंढरपूरच्या दिशेने येतात त्या या ठिकाणी एकत्रित होतात। अशा 4 ते 5 प्रकारच्या मुख्य ज्या दिंड्या आहेत त्या या ठिकाणी येतात आणि संपूर्ण जे वातावरण आहे ते भक्तिमय होतं। अधिक जास्तीचे वारकरी जे आहेत ते या संपूर्ण परिसरात असतात। यामुळे हा जो सोहळा आहे तो विशेष मानला जातो कारण या सोहळ्याला अनेक वारकऱ्यांची उपस्थिती जी आहे ती लाक्षणिक असते। मोठ्या प्रमाणात वारकरी या ठिकाणी दाखल होतात। या ठिकाणी अनेक जे वारकरी आलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात, जाणून घेऊयात की नेमकं ते कुठून आले। माऊली कुठून आलं? कुठून आलात तुम्ही? काय कुठून आलात? बीडून वारीला आलात काय? वारीला किती वारी आहे? 7वी। आज रिंगण सोहळा अनुभवताय, काय भावना आहे? काय ना आनंद वाटतोय याच्या आधी पाहिले रिंगण? पाहिले तुम्ही कुठून आलात? बीडवरून। कितवी वारी आहे तुमची? ही 16वी। याच्या आधी रिंगण वगैरे पाहिलंय? दरवर्षी पाहिले। काय भाव असतात ज्यावेळेस माऊलींचा अश्व जो आहे तो या परिसराचा राऊंड मारतो त्यावेळी आपला हा सोहळा, आणि खरं तर तुम्ही 2-3 तास आधीपासून त्या ठिकाणी बसलाय, पुढे बसायला तुम्हाला बसून पाहायला मिळते, काय भावना? खूप आनंद येतो, या डोळ्यातून अश्रू येतात, खूप मजा वाटते बघायला। ज्यासाठी तुम्ही ही दिंडी चालता तो जो क्षण आहे पंढरपूर भेटीचा तो अगदी एका टप्प्यावर आहे। उद्या तुमचं पंढरपूरमध्ये तुम्ही दाखल व्हाल, काय भावना आहे? पंढरपूरमध्ये दाखल झालं की सगळी वारी संपल्यासारखंच वाटतं आणि जोपर्यंत वाटा नाही तोपर्यंत काहीच वाटत नाही। किती दिवसापासून चालतंय? आम्ही आज 16-17 दिवस झाले। ह्या 16-17 दिवसाच्या घरच्यांची आठवण वगैरे आली? काहीच आठवण नाही, काही नाही आठवण नाही येत, काही नाही। का बरं असं? आनंद वाटतो, वारीला जाऊ वाटतं दरवर्षी। सोहळा संपणार आहे, हा जो संपूर्ण सोहळा आहे तो काही दिवसात संपेल, मग त्यानंतर आठवण येईल सर्व वारकऱ्यांनी? असं आठवण येते, घरी पण गेलं का टाळ वाजल्यासारखा कानात वाजतो, झोपीमध्ये सगळा आवाज येतो। वारीची वाटाची सही होती की आज ह्या दिवशी ह्या जागेवर होतो, हे मुक्काम इथं होता, सगळी आठवण येते वारीची। माऊली तुम्ही कुठून आला? नाही बस झालं। तुम्ही कुठून आला? आम्ही सगळे एकच गावाहून आलो। किती वारी आहे तुमची? माझी मी तिकून येत होते, ह्या मार्गी ही पहिलीच वारी आहे। काय वाटलं ही पहिली वारी या मार्गाने? आनंद वाटला, तिकून इतका आनंद नव्हता, उत्सव म्हणून इकून आलो। काय वाटतं या संपूर्ण सोहळ्याबद्दल? या सोहळ्याचं वर्णन स्वर्गी सुख सोहळा असा नाही असं सुद्धा नाही असा वाटतो हे सोहळा, स्वर्गात सुद्धा कधीच मिळणार नाही, फक्त इथंच मिळतोय। काही दिवसात वारी संपणार आहे, आता 2 दिवसात वारी संपेल, त्यानंतर मग आनंद काहीच राहत नाही मनात, आता हे आनंद साठवून ठेवायचा फक्त। पुढच्या वर्षीची ओढ आहे वारीची। हा मग जर पाहिलं तर या संपूर्ण ज्या महिला आहेत ह्या वारी करतात आणि ही जी वारी आहे ती ते पंढरपूरला येऊन पूर्ण करतात। मात्र ही संपूर्ण वारी जी आहे ती आता पूर्णत्वाकडे जाते आणि याचं औचित्य साधून जे आहे त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत कारण येणाऱ्या काही दिवसामध्ये ही जी संपूर्ण वारी आहे ती संपणार आहे। हा प्रवास इथेच थांबणार आहे आणि यातील संपूर्ण सोहळ्यातील 17 दिवसाच्या ज्या आठवणी आहेत त्या आपल्या हृदयामध्ये साठून ही संपूर्ण मंडळी जी आहे ती पुन्हा आपल्या गावाच्या दिशेने चालायला लागतील। मात्र सध्या तरी वाखरी इथे या ठिकाणी हे जे रिंगण पार पडतंय यासाठी जो वारकऱ्यांचा उत्साह आहे तो मोठ्या प्रमाणावर असल्याचं चित्र आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतं। कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, सोलापूर।